नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत संभाव्य प्रश्न पोलीस भरतीसाठी, जी तुमची 2026 ला पोलीस भरतीचा पेपर होणार आहे. त्यासाठी आज आपण संभाव्य प्रश्न घेऊन आलेलो आहे. तर आज आपण 5 प्रश्न करणार आहोत. तर कोणते कोणते 5 प्रश्न करूया ते लगेच बघूया. तर प्रश्न पहिला, काय प्रश्न बघूया. वडिलांनी 12,000 रुपये लहान मुलास 2% दराने व 13,000 रुपये मोठ्या मुलास 3% दराने दिले, तर संपूर्ण वर्षात एकूण रकमेवर त्याला किती टक्के दर आकारला. आता एक लक्षात घ्या, वडील आहेत, वडिलांनी लहान मुलाला किती 12,000 रुपये दिले. किती दिले? 12,000 रुपये. टक्केवारी लावली त्याला 2%. त्यानंतर मोठ्या मुलाला किती रुपये दिले? 13,000 रुपये. किती टक्के दराने? 3% दराने. तर संपूर्ण वर्षात एकूण रकमेवर म्हणजे 12,000 आणि 25,000 एकूण रकमेवर किती टक्के दर आकारला जाईल, असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. हा प्रश्न येऊ शकतो 100%. कुठल्याही जिल्ह्यात येण्याची दाट शक्यता आहे. त्याला कसं सॉल्व्ह करायचं लक्षात घ्या मित्रांनो. 12,000 रुपये लिहून घ्या. 12,000 रुपये टक्केवारी गुणिला किती आहे? 2 अधिक त्यानंतर इकडचे रुपये किती आहेत? 13,000 रुपये. 13,000 रुपये गुणिले टक्केवारी. टक्केवारी किती आहे? 3. इथपर्यंत आलं असेल लक्षात. आणि खाली करायची रुपयांची बेरीज. तर लहान मुलाला 12,000 रुपये दिले होते आणि मोठ्या मुलाला 13,000 रुपये दिले होते. मग जर दोघांची बेरीज केली आपण तर किती होणार आहे? 25,000 रुपये. किती होणार आहे? 25,000 रुपये. खाली 25,000 रुपये लिहून घ्या. 25,000 रुपये. आता करायचं काय? पहिले गुणाकार करा, मग बेरीज करा. 12,000 गुणिले 2 किती होणार आहे? 24,000. किती होणार आहे मित्रांनो? 24,000. 13 त्रिक 39. 39 आणि किती शून्य? 3. 1 2 3. या दोघांची काय करायची आपल्याला? बेरीज. काय करायची? बेरीज. 24,000 प्लस 39,000 यांची बेरीज करून टाका. 0 0 0. 9 आणि 4 किती झाले? 13. आजच्याला 1. 3 आणि 2 5. 5 आणि 1 6. किती आले? 63,000 रुपये. आणि भागिले तुमचं राहिलंय 25,000 रुपये. किती राहिले मित्रांनो? 25,000 रुपये. चला काटाकाटी करा. 0 कट 0 कट 0 कट. 25 ने भाग देऊन टाका. 25 1 25. 25 दुने 50. किती उरणार आहे? 13. इथे येईल तुमचा पॉइंट, याच्यावर 0. 25 चौक 100. पण आता 25 चौक 100 घेतला तर तो 130 आहे. तर 25 पाचा म्हणा. 25 पाचा 125. म्हणजे किती टक्के दर आकारला जाणार आहे? 2.5. ओके. ऑप्शन दिले तुम्हाला 2.52, 3.56, 4.06 आणि 1.32. तर पहिलाच ऑप्शन आपला काय असणार आहे? बरोबर असणार आहे. मी पुढे जात नाही, इथून समजून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन करूया लगेच. व्याजाचे दर 25% वरून 18% केला तर ग्राहकाला 5 वर्षाचे व्याज 5,700 रुपये कमी मिळाले असते, तर मुद्दलाची रक्कम किती? आता लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला मुद्दल काढायची. तर मुद्दल काढण्याची फॉर्म्युला काय आपल्याकडे ते बघूया. बघा, एक ग्राहक आहे, तो व्याजाचे दर 25% वरून किती टक्के करतोय मित्रांनो? 18%. 25 वरून 18% करतोय म्हणजे ऑब्वियसली तो टक्केवारी कशी करतोय? कमी करतोय. पुढं 5 वर्षाचे वर्ष दिले तुम्हाला. किती? 5 वर्षाचे ओके व्याज किती रुपये कमी भरताय? 5,700 रुपये कमी भरताय. तर मुद्दल आपल्याला काढायची. करायचं काय? लक्षात घ्या, व्याज लिहून घ्या. व्याज किती तुमचं? 5,700. 5,700 कंपल्सरी गुणाकार मध्ये आणा. 100. इथपर्यंत आलं असेल लक्षात. जी टक्केवारी तुमची टक्केवारी यांची सरळ वजाबाकी करायची. काय करायची? वजाबाकी करून टाका. 25 मधून 18 गेले. 25 मधून 18 गेले किती होणार आहे? 7 गुणिले वर्ष. वर्ष किती मित्रांनो? 5. तुम्हाला हे फॉर्म्युल्याने मुद्दल भेटून जाणार आहे. 7 1 7. 7 8 56. हे 2 0. त्यानंतर 5 ने इकडे बाजूला टाका. 5 1 5. 5 1 5 उरले 3. 5 6 30. हा 0 आणि 2 0. म्हणजे आपली मुद्दल किती असणार आहे? 16,000 रुपये. आन्सर काय असणार आहे मित्रांनो? 16,000 रुपये. ओके. थर्ड प्रश्न बघूया लगेच. चला मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 बघूया. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज 800 रुपये व चक्रवाढ व्याज 860 रुपये येते, तर दर शोधायचे आहे. ऑप्शन नंबर 15 20 30 40 हे ऑप्शन आहेत तुमचे. एक लक्षात घ्या, या प्रश्न कसं सॉल्व्ह करायचे? एका रकमेचे 2 वर्षाचे ओके सरळ व्याज
सरळ व्याज दिले तुम्हाला किती 800 रुपये मित्रांनो, बरोबर का? हे तुमचं आहे सरळ व्याज. त्यानंतर पुढे काय म्हटला तो चक्रवाढ व्याज, बरोबर का? चक्रवाढ व्याज किती आहे 860 रुपये. किती मित्रांनो 860 रुपये. आता एक लक्षात घ्यायचं तुम्हाला, एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज 800 रुपये व चक्रवाढ व्याज 860 रुपये ते तर दर शोधा. इथं तुम्हाला वर्ष दिलेले नाहीयेत आणि शोधायचं काय तुम्हाला दर. काय शोधायचं आहे दर म्हणजे टक्केवारी शोधायची. आता करायचं का लक्षात घ्या, या दोघांची वजाबाकी करून टाकायची, सरळ व्याजची आणि चक्रवाढ व्याजची वजाबाकी करून टाका. किती येणार आहे 60 रुपये, बरोबर? 800 मधून 860 मधून 800 रुपये गेले तर 60 रुपये येतो. लिहून घ्या 60 रुपये गुणिला कंपल्सरी काय वापरायचा 100. इथपर्यंत आलं का लक्षात? आता करायचं काय, जे सरळ व्याज मित्रांनो 2 वर्षाचे 800 रुपये सरळ व्याज आहे, तर मला सांगा एका वर्षाचे सरळ व्याज किती येणार आहे? एका वर्षाचे जर सरळ व्याज काढलं तर किती येणार आहे 400 रुपये, बरोबर का? 2 वर्षाचे 800 रुपये तर एका वर्षाचे किती आले 400 रुपये. हा 400 तुमचा इथं भागाकार मध्ये घेऊन या. म्हणजे करायचं काय, इथं यांच्या फरकाला 60 गुणिले 100 आणि एका वर्षाचे सरळ व्याज जे असतो ते भागाकार मध्ये ठेवायचं. कुठे ठेवायचं भागाकार मध्ये. कटाकाटी करा, 0 कट 0 कट 0 कट 0 कट. 4 1 4 4 1 4 गुणिले 2 4 5 20. म्हणजे किती टक्के दर असणार आहे 15% दर. ऑप्शन नंबर 1 याचं बरोबर उत्तर असणार आहे. ओके मित्रांनो, प्रश्न करूया चौथा. चला प्रश्न क्रमांक 14 बघूया. एका गाडीने पहिले 90 किमी अंतर ताशी 30 किमी वेगाने कापले. ओके, एक ट्रेन आहे, समजा एक ट्रेन आहे, ती पहिले अंतर 90 किमी, बरोबर का? 90 किमी 30 किमी या तासाने कापलं. म्हणजे बघा लक्षात घ्या, एका तासामध्ये ते 30 किमी कापते या पद्धतीत तो म्हणतोय. ओके, 90 किलोमीटर अंतर 30 किमीने चालवतोय. ओके, तर एका तासामध्ये तो किती अंतर कापतोय पहिले हे काढावं लागेल. आता पुढे बघा, नंतरचे 80 किमी अंतर हे 40 किमी वेगाने कापले. नंतरचे किती 40 किमी वेगाने कापले. तर गाडीच्या सरासरी वेग तुम्हाला विचारला गेलेला आहे. काय विचारला आहे? गाडीच्या सरासरी वेग. करायचं काय लक्षात घ्या मित्रांनो. ओके, हे 90 किलोमीटर अंतर जो आहे मित्रांनो, ओके हे 90 किलोमीटर अंतर तर सरासरी किती म्हणजे हे जे 90 किलोमीटर अंतर आहे ते 30 किमीने कापता येतो. मग हा भागीला 30 घेऊन यायचं. इथपर्यंत आलं लक्षात. पुढं त्यानंतर 80 किलोमीटर, इथं 80 किलोमीटर भागीला काही 40 किलोमीटर पर हॉर्स ने. चला काटाकाटी करा, 0 0 कट 3 1 3 3 3 9. म्हणजे इथं किती तास लागतात आपल्याला 3 तास. किती तास लागतात 3 तास. इथं 0 0 कट 4 1 4 4 2 8. इथे किती तास लागतील 2 तास. इथपर्यंत आलं लक्षात. पुढे काय म्हणतोय तो, तर गाडीच्या सरासरी वेग. आता सरासरी वेग काढण्यासाठी करायचं काय, जे पहिले तुमचं अंतर आहे 90 किमी आणि 80 किमी यांचे दोघांचे सरळ बेरीज करून टाका. काय करा बेरीज, 90 आणि 80 किती होतील 170. किती झाले 170. पुढं 3 किमी काय करायची बेरीज, 3 आणि 2 5. त्या 5 ने या 170 ला भागून टाका. ओके, उत्तर भेटून जाईल तुम्हाला. 5 1 5 5 त्रिक 15 उरले 2 5 चौक 20. म्हणजे सरासरी वेग किती असेल तुमचा 34 किमी पर तास. ऑप्शन नंबर 3 याचं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न बघूया शेवटचा 5वा. ओके, काय आहे चला मित्रांनो शेवटचा क्वेश्चन करूया. काय प्रश्न आहे बघूया. बघा 3 7 इथं थोडं पुस तुम्ही 3 7 11 15 19 36वे पद काढायचे. तुम्हाला किती पद काढायचे 36वे पद काढायचे. त्या प्रश्न कसं सॉल्व्ह करायचं बघा लक्षात घ्या. खाली ऑप्शन तुम्हाला दिलेलेच आहेत 143 144 146 आणि 150. या प्रश्नात कसं सॉल्व्ह करायचं बघूया. पहिलं पद लिहायचं. पहिलं पद काय 3, तिथं 3 लिहा. लिहिलं, अधिकचे चिन्ह वापरा, अधिक कंसात. ओके, शेवटचे पद काय मित्रांनो 36. इथं 36 घेऊन या आणि कंपल्सरी मायनस काय करायचा 1 कंस पूर्ण करायचा. ओके, बघा लक्षात घ्या, हे पहिलं पद आलं तुमचं, हे शेवटचे पद आलं आणि मायनस कंपल्सरी 1 आहे. त्यानंतर गुणाकारचे चिन्ह द्या. आता हे करायचं काय की याच्यातला म्हणजे फरक किती येतोय या संख्यातला. तर बघा 3 आणि 7 मध्ये फरक किती 4, 7 आणि 11 मध्ये फरक 4. म्हणजे सर्वांकडे कॉमन कितीचा फरक जाणार आहे 4चा फरक जाणार आहे.
तर तो फरक इथे लिहून घ्या. इथपर्यंत आलं असेल लक्षात. पुढे मांडणी कशी करायची? 3 अधिक 36 मायनस 1 किती आलं? 35 गुणिले हा 4. पहिले काय करायचा? गुणाकार. चला 4 पंचे 20 अच्छाला 2 4 त्रिक 12 12 आणि 2 किती झाले? 14 अधिक हा इकडचा 3 140 अधिक 3 बरोबर किती झाले? 143. म्हणजे 36वे पद कोणतं आहे मित्रांनो? 143. ऑप्शन नंबर 1 इज अ राईट आन्सर असणार आहे. तर आज आपण एवढंच बघूया. उद्या आणखी नवीन संभाव्य 5 प्रश्न घेऊ नवीन टॉपिकचे. तर भेटूया उद्या. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.